400 किलोमीटर एका गोष्टीच्या शोधात. काय वाटतं मिळेल? नाही, नाही. कोकम आणि आईस्क्रीम नाही. या जागेबद्दल ना खूप ऐकलं होतं. पण आत गेले आणि धक्काच बसला. काय म्हणजे काय डोकं लावलंय बघा. पाय धुण्यासाठी ही सोय. म्हणजे वा. आणि त्यानंतर मध्ये गेल्या गेल्या अगदी डोळ्यासमोर महाराजांची मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती. डोळ्याचं अगदी पारणं फिटलं. हात जोडल्याशिवाय कोणीही थांबू शकलं नसतं तिथे. पण पहिल्यांदा महाराज इथे भेटतात बरं का. त्यानंतर मेन प्रवेशद्वार. इथून आत पडलं ना की बाहेर निघावंसं नाही वाटत. इतकं की शेवटी मला गार्डने बाहेर काढले. पण आत गेल्या गेल्या भव्य मूर्ती पाहिल्यानंतर हे सगळे यंत्र, अनेक देवी देवतांच्या मूर्त्या, हे सगळं पाहून ना सगळ्या देवांचं दर्शन एका ठिकाणी होतं तुम्हाला. त्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलोय. इच्छा बिलकुल नव्हती, बट पडावं लागलं. इथून आपल्याला खूप सुंदर निसर्ग सुद्धा दिसतो बरं का. हे बघा, इथून आपल्याला कळतं की गुरुपीठाचा व्याप नक्की किती आहे. खूप मोठा आहे. आणि हो, त्याचबरोबर इथे रोजगार सुद्धा खूप जणांना दिलेला आहे. वह्या, पुस्तकं, कुरडया, पापड असे बरेच खाद्यपदार्थ सुद्धा इथे विकले जातात. आणि हो, ते सगळे ते लोक घरी बनवतात आणि त्यांना इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार सुद्धा मिळतोय. किती छान ना. आणि आजूबाजूचा परिसर तर बापरे, इथून निघायची इच्छा तुमची बिलकुल होणार नाही. आणि हो, तुम्ही जर नाशिकच्या आसपास येणार असाल तर गुरुपीठात नक्की या. तुम्हाला इथे येऊन खरंच खूप भारी वाटेल. ही 100% गॅरंटी. थँक यू फॉर वॉचिंग.